आपल्या बायकांची प्रत्येक दिवसाची सुरुवात सेमच होत असते. अंघोळ वगैरे करा आणि लागा स्वयंपाकाला. खास करून त्या गृहिणी ज्यांची मुले सकाळी स्कूलला जातात त्यांची काय धावपळ असते ना, म्हणजे खूपच जास्त. मी पण त्यातली एक. माझ्यासारखं प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे आज टिफिनला द्यायचं काय. जेव्हा आपण मग मुलांना नवीन नवीन स्कूलला म्हणजे टाकतो तेव्हा आपण बरेच म्हणजे त्यांच्या आवडीनिवडीनुसार म्हणजे टिफिन खाल्लं पाहिजे म्हणून करत असतो. पण मग मुलांना तशी सवय लागून जाते आणि सेम तसंच वेदूचं पण तसंच झालं होतं. जेव्हा छोटी होती ना तेव्हा जेव्हा फर्स्ट टाइम स्कूलला जायला सुरुवात केली तेव्हा मी पण तशीच करायची. वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे किंवा काही असं ब्रेकफास्ट वगैरे बनवून द्यायची. मग त्यांना जे आहे ना भाजी पोळी आणि भात खायची सवयच म्हणजे लागलीच नाही. त्यामुळे मग ते असंच नाश्त्याचीच अपेक्षा ती करायचे. मग एक दिवस ठरवलं की नाही, आता यांना आपण म्हणजे भाजी चपातीच दिली पाहिजे टिफिनला, जेणेकरून जेवणाची सवय त्यांना लागली पाहिजे. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी म्हणजे जेव्हाचे माझी वेदू स्कूलला जातात तेव्हाचं मी त्यांना टिफिनवर भाजी पोळीच देते किंवा एखाद्या वेळेला ट्रीट म्हणून मग कधी इडली डोसा किंवा अप्पे, नाहीतर मग चिवचं फेवरेट पास्ता, अशा प्रकारचे 2-3 मोजके जे आहेत ना तेच मग मी टिफिनला देते. कधी खमंग देते. आणि खरंच मी पण अशी सवय केली की चपाती भाजी जर दिली ना मुलांना तर बघा त्यांचं पोटही भरते आणि आपल्याला पण टेन्शन नाही राहत की आपल्या मुलांनी खाल्लं नाही वगैरे म्हणून. आणि मी काय करते ना, म्हणजे टिफिन डब्यासोबत 2-2 दोघांनाही चपात्या देते. त्यानंतर काहीतरी म्हणजे चपाती आणि भाजी त्यांना खाल्ली गेली पाहिजे म्हणून मग त्यांना छोटा एक डब्बा देते. त्यामध्ये कधी फ्रुट्स देते तर कधी ड्राय फ्रुट्स देते. नाहीतर मग छोटा मोठा घरी जो स्नॅक्स असतो तो मी त्यांच्या डब्यावर जे आहे ना ते भरून देत असते. आणि असाच प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर मला तरी असं वाटते की मुलांना चपाती भाजीची सवय लावायला पाहिजे. कारण आपण कितीही ब्रेकफास्ट बनवून दिलं किंवा कितीही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून दिलं तर त्यांना तर कंटाळा नाही येणार, पण आपली उगाचच म्हणजे धावपळ होणार आणि प्रत्येक दिवशी काय नवीन असं देणार नाही का. म्हणून मग आपण चपाती किंवा भाजी अशी याची सवय केली ना तर बघा मुलं त्यांना एकदा सवय लागली की खूप आवडीने खातात. कालच्या दिवशी वेदांचं बर्थडे होतं त्यामुळे भरपूर केक माझं इथे उरलेला होता. तर म्हटलं यांना चपाती आणि भाजीसोबत थोडंसं केक पण देते. आणि तसंही मी आज मटकीचं उसळ बनवलेलं आहे आणि दोघंही जे आहेत ना खूप आवडीने खातात मटकीचं उसळ. त्यामुळे आणि प्रत्येकच भाजी माझे म्हणजे दोन्ही मुलं प्रत्येकच भाजी आवडीने खात असतात आणि त्यांचं असं खाण्यापिण्याचं टेन्शन नाही. टिफिनवर जे काही दिलं ते दोघंही फिनिश करून येतात. त्यानंतर बघा इथे मी चालली यांना दोघांनाही स्कूलला सोडायला. ॲक्च्युली मी टिफिन वगैरे बनवून घेतला आणि यांना स्कूलला सोडून येते. आणि स्कूलला सोडून आल्यानंतर बघा म्हणजे केक फ्रीजमध्ये होता आणि मला केक इतका आवडतो ना की खूपच जास्त मी पटापटा कामं केले. आणि बघा मी केक आणि माझं छोटा मोठा जेवण जे आहे ना ते मी घेऊन बसलेली आहे. आणि जेवण आवरलं माझं आता. आणि म्हटलं की कालच्या दिवशी बर्थडेचे म्हणजे कपडे होते मी इथे सुकवून ठेवलेले होते. कारण कसं आहे ना सकाळी सकाळी इतकं छान या विंडोमधून ऊन येते ना की खूपच छान. म्हणून म्हटलं की इथे छान कपडे सुकून जातात. आणि उन्हामध्ये कपडे सुकवले ना घातलेले तर मग त्यांचं वासही येत नाही. आणि बघा इथे मी वेदांचं ड्रेस पण जसेचं तसं म्हणजे घडी घालून ठेवून देते. आणि आता त्याला काही वॉश वगैरे करणार नाही कारण त्याने खूप कमी वेळासाठीच ड्रेस घातलेला होता. त्यानंतर बघा हा वन पीस, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा वन पीस बघितलं असेल. ॲक्च्युली हा वन पीस मी स्वतः शिवलेला आहे. स्वतः मी घरी तयार केलेला आहे. आणि याची कटिंग किंवा तुम्हाला जर असे वन पीसचे डिटेल व्हिडिओ जर बघायचे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत छान छान ड्रेस कटिंग, छान छान ड्रेस पूर्ण स्टिचिंगचे व्हिडिओ जे आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार. 2-3 म्हणजे वर्षापूर्वी मी हा वन पीस शिवला होता आणि इतकं छान म्हणजे त्याची तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा फोटो बघितलाच असेल. आणि बघा हा चिवचा फ्रॉक म्हणजे मुलं किती लवकर होतात ना. अगदी तिचा फ्रॉक मला म्हणजे मी जर घातला असताना मला पण येणार म्हणजे एवढा तो साईजमध्ये खूप मोठा आहे. आणि बघा म्हणजे मला तरी असं वाटते की काही दिवस गेल्यानंतर चिवला माझेच कपडे येतात की काय. फक्त ती थोडी हेल्थनी म्हणजे बारीक आहे, नाहीतर मग तिची हाईट खूप म्हणजे जास्त आहे. त्यामुळे तिला भरपूर मोठे मोठे ड्रेस लागतात आणि बॉडी फिटिंगमध्ये जर बघितलं तर मग लूज होतात. त्यामुळे तिचा म्हणजे कधी आम्ही शॉपमध्ये गेलो ना तिचा ड्रेस घेण्याचाच प्रॉब्लेम येत असतो कारण ती हाईटला जास्त असल्यामुळे. सो बघा इथे ॲक्च्युली हा फ्रॉक थोडा तिने
भरवला होता, म्हणजे 2-3दा तिने हा वेअर केला होता, म्हणून म्हटलं ड्रायक्लीनला देऊन देते, म्हणून एका कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवून दिला. आणि आता मुलांची कशी आहे ना, म्हणजे हाफ डेज असतो आणि लवकरच सुट्टी होते. आणि बघा मी काय करते ना, त्यांचे एक्स्ट्राचे जे घालायचे ड्रेस असतात डेलीचे, ते मी 2 ड्रेस इथे काढून ठेवून देते दोघांचेही, म्हणजे जेणेकरून जे काही अलमारी वगैरे ऑर्गनाईज असते ना, मग नुसतंच पसारा करत असतात. वेदांत तर आपल्या हाताने कपडे घेत नाही, पण चिऊ घेते आणि मग तिचं असते की हे घालू ते घालू, आणि या प्रश्नांमध्ये ती सगळी अलमारी मग अस्ताव्यस्त करते. म्हणून मी पहिलेच हुशारीने जे आहे ना तिचे कपडे असे बेडवर काढून ठेवून देते. त्यानंतर आली इथे बाल्कनी, आणि आज बाल्कनी छान क्लीन करून घेते. त्याआधी बघा माझ्याकडे निमली म्हणून एक फ्लोअर क्लीनर आहे, तोच मी आता पूर्ण बकेटभर पाण्यामध्ये एक ढक्कन जे आहे ते घालून घेतलं आणि अगदी पूर्ण बाल्कनी वॉश करून घेते. कारण कधी कधी काय होते ना, मुंग्या किडे वगैरे झाडं असल्यामुळे मुंग्या तर होतात, पण शक्यतो माझ्या बाल्कनीमध्ये अजूनपर्यंत तरी मुंग्यांचा प्रकार नाही. आणि बघा अशा पद्धतीने मी पूर्ण म्हणजे बाल्कनी छान अशी वॉश करून घेतली, अगदी पाण्याने पूर्ण कानाकोपरा वॉश करून घेतला, जेणेकरून जे काही म्हणजे रोज पाणी देताना भरपूर म्हणजे माती वगैरे खाली पडत असते, आणि मग तीच माती मग आपण कधी बाहेर निघालं तर आपल्या पायांद्वारे जे आहेत ते घरामध्ये पसरत असते. म्हणून मग मी अशा प्रकारे जे आहे ना पूर्ण बाल्कनी क्लीन करून घेतली. ॲक्च्युली मी म्हणजे हे बाहेरची बाल्कनी आहे ना ते क्लीन करण्यासाठी माझ्याकडे एक ताई येतात आणि त्याच पूर्ण क्लीन करून देतात, पण अधेमध्ये मी सुद्धा अशी क्लीन करत असते. आणि बघा ते पूर्ण बाल्कनी क्लीन करून घेतली आणि इथे अर्धी बकेट पाणी पण भरून ठेवून दिलं, जेणेकरून झाडांना म्हणजे जेव्हा कधी झाडं मला ड्राय दिसतील तेव्हा मला इथल्या इथेच पाणी देता येईल. आणि अशा पद्धतीने ही खूप छान माझे म्हणजे गार्डनची बाल्कनी इतकी सुंदर दिसते ना, आणि भरपूर कमेंट्स येतात की ताई तुमची बाल्कनी खूप मोठी आहे किंवा तुमचं गार्डन खूप मोठं आहे, खूप छान आहे. म्हणून म्हटलं आता बाल्कनी क्लीन केलीच आहे, तर एक शेवटचा हा जो क्लिप आहे ना तो इथे टाकून दिला. बघा अशा पद्धतीने मी माझी बाल्कनी अगदी झाडांनी मस्त सजवून ठेवलेली आहे. आणि खरंच हे जर रेंटचं घर नसतं ना, मी इतकं जास्त सजवलं असतं ना की खूपच जास्त, पण आता माझ्याकडे म्हणजे टाईम लिमिट आहे की हे रेंटचं घर असल्यामुळे मी खूप जास्त इथे म्हणजे असं ऑर्गनाईज किंवा खूप जास्त सजवू शकणार नाही. त्यानंतर वेदूची आलेले होते आणि त्याने आज आहे ना स्कूलमध्ये चॉकलेट नेले होते, त्यातले काही चॉकलेट त्याने उरवून आणले म्हणजे त्याला रोज खायला, आणि तो तेच चॉकलेटच घेऊन बसला होता. म्हटलं त्यांचे कपडे वगैरे काढून दिली आणि त्याचे स्कूलचे कपडे जे आहेत ना मी जेव्हाचे तेव्हाच मशीनला लावून देते. आणि मशीन असण्याचा हा एक फायदा आहे की आपण कधी पण मशीनला कपडे लावलं की म्हणजे नो काम असतं. म्हणून मी स्कूलचे कपडे जे आहेत ते लावून घेतले, कारण कसं आहे ना मुलं अर्धा तास असो 1 तास असो जेव्हा कधी कपडे घालतात तर ते खराब केल्याशिवाय काही सोडत नाही, आणि स्कूलचे कपडे जास्तच खराब करतात. म्हणून मग मी डायरेक्ट मशीनला लावली. आणि ते आलीच होती तर म्हटलं ही बाल्कनी पूर्ण छान मस्तपैकी क्लीन करून घेते. अगदी छान क्लीन करून घेतली. त्यानंतर बघा घरातील खूप छोटी छोटी कामे असतात जे आपण आज करतो उद्या करतो यामध्येच दिवस जात असतात. आणि बरेच दिवसापासून माझे हे कॉम्ब जे आहेत ना म्हणजे आज वॉश करते उद्या करते यामध्ये मुहूर्तच काही निघत नव्हता. म्हणून म्हटलं आज नाही बाई, आज कोणत्याही हालतीमध्ये मी हे म्हणजे कॉम्ब जे आहे ना ते क्लीन करूनच घेणार. आणि अगदी काही याला फक्त 5 मिनिट लागला असेल मला. एक मी टूथब्रश घेतला जुना आणि त्यानंतर विम जेल लिक्विड घेतला आणि अगदी इथे उभ्याच बेसिंगमध्येच पूर्ण कॉम्ब जे आहे ना ते घासून काढले, अगदी वॉश करून घेतले. कारण कसं आहे ना आपण याच्याने केस वगैरे म्हणजे करतो आणि कॉम्बमध्ये जो धूळ म्हणजे डस्ट असतो ना तोच आपल्या केसांमध्ये जातो, मग त्यामुळे पण हेअरफॉल होण्याचे बरेच शक्यता असते. म्हणून हेअरफॉल जर होत असेल तर एकदा नक्की तुमचं कोंब जे आहे ना ते छान अशा प्रकारे मस्त वॉश करून घ्या. तुम्ही जर विसरले असेल तुमचे कोंब जर म्हणजे क्लीन करण्यासाठी तर मी तुम्हाला आय होप तुम्हाला मी इथे आठवण करून दिलेलं असेल तर बघा इथे छान मी कॉम्ब जे आहे ते क्लीन करून घेतले अगदी. आणि इथे बघा मी बाहेर बाल्कनीमध्ये स्टँडवर ठेवून दिले म्हणजे तिथे छान ऊन येणार आणि सुकून जाणार. त्यानंतर बघा जेव्हा मी कोंब म्हणजे इथून नेत होती ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं मिररसुद्धा इतके म्हणजे डस्ट झालेली आहे ना की खूपच जास्त मी हे पण काम जे आहे ना ते विसरत असते. म्हणून म्हटलं आज जे काम मी विसरते ते मी करून घेते. आणि इथे पूर्ण मिरर असं छान मस्त मी यावेळी डीमार्टला गेले ना तेव्हा मी एक कॉलिन म्हणून एक म्हणजे सोल्युशन आणलेलं आहे आणि याच्यानेच पूर्ण मिरर जे आहे ना ते क्लीन करून घेत आहे. अगदी एक म्हणजे खराब नॅपकिन होता माझ्याकडे, त्या नॅपकिनने इतकं छान म्हणजे मिरर क्लीन झालं ना की काय सांगू तुम्हाला, तुम्ही इथे बघू शकता.
तर चला, घरातील या छोट्या मोठ्या क्लिनिंग सोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉग